श्रावणाचा दुसरा सोमवार होता. संपूर्ण गाव हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. प्राचीन महादेव मंदिर फुलांनी, बेलपत्रांनी आणि दिव्यांनी सजलं होतं. सकाळपासूनच भक्तांची मंदिरात गर्दी होती. याच गावात मुक्ता नावाची एक गरीब मुलगी राहत होती. घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती, पण महादेवांवरील तिची श्रद्धा मात्र अढळ होती. आज श्रावणाचा दुसरा सोमवार असल्यामुळे मुक्ताने पहाटेपासून उपवास केला होता. हातात छोटासा तांब्या कलश घेऊन ती महादेवांच्या अभिषेकासाठी मंदिराकडे निघाली. तेवढ्यात घराच्या दारात तिला एक वृद्ध बाबा दिसले. अंगावर साधे पांढरे कपडे, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात भुकेची वेदना होती. त्यांनी मुक्ताला हळूहळू आवाजात विचारलं, बेटी, 2 घास खायला मिळतील का? मुक्ता क्षणभर थांबली. घरात फक्त 2 भाकऱ्या होत्या, एक तिच्यासाठी आणि एक तिच्या आईसाठी. पण तिने क्षणाचाही विचार न करता स्वतःची भाकरी बाबांच्या हातात ठेवली. आईने काळजीने विचारलं, मुक्ता, आता तू काय खाणार? मुक्ता हसत म्हणाली, आई, महादेवांनीच त्यांना माझ्या दारात पाठवलं असेल तर त्यांना उपाशी कसं पाठवू? वृद्ध बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझी ही सेवा महादेवांपर्यंत नक्की पोहोचेल. मुक्ता मंदिराकडे निघून गेली. मंदिरात पोहोचल्यावर तिथे मोठी गर्दी होती. गावातील श्रीमंत कमलाबाईने मुक्ताला पाहिलं आणि तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुझ्याकडे ना दूध आहे, ना फळ, ना मोठा नैवेद्य. मग एवढ्या मोठ्या अभिषेकात तू काय करणार? मुक्ता शांतपणे उत्तर दिलं, माझ्याकडे चढवायला काही नाही, पण महादेवांसाठी माझी श्रद्धा आहे. कमलाबाई हसून म्हणाली, श्रद्धेने पोट भरत नाही, मोठी पूजा पैशांनीच होते. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने कोणालाही उत्तर दिलं नाही. ती शिवलिंगासमोर बसली आणि हात जोडून म्हणाली, महादेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, पण माझं मन तुमच्या चरणी एवढं स्वीकारा. मुक्ताने डोळे बंद केले आणि अचानक मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागली. सगळे भक्त आश्चर्याने शिवलिंगाकडे पाहू लागले. शिवलिंगावर ठेवलेलं एक ताजं बेलपत्र अलगद खाली पडलं आणि सरळ मुक्ताच्या हातात येऊन पडलं. मंदिरातील पुजारी थक्क झाला. त्याने म्हटले, ही साधी गोष्ट नाही, महादेवांनी तिची भक्ती स्वीकारली आहे. मुक्त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती फक्त एवढंच म्हणाली, हर हर महादेव. पण महादेवांची परीक्षा अजून संपली नव्हती. दुपारपर्यंत गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. जवळची नदी दुथडी भरून वाहू लागली आणि अचानक पुराचं पाणी गावात शिरलं. लोक घाबरून सुरक्षित ठिकाणी धावू लागले. मुक्ताने पाहिलं की काही लहान मुलं आणि एक वृद्ध महिला पाण्यात अडकली आहेत. आईने तिला थांबवत म्हटलं, मुक्ता, तिकडे जाऊ नकोस, पाण्याचा खूप प्रवाह वेगवान आहे. पण मुक्ताने उत्तर दिलं, आई, ते लोक संकटात आहेत, मी त्यांना सोडून कशी बसू? ती धावत पाण्यात उतरली. एका घाबरलेल्या मुलाला तिने आपल्या हातात घेतलं आणि म्हणाली, घाबरू नकोस, महादेव आपल्यासोबत आहे. मुक्ताने त्या मुलाला सुरक्षित ठिकाणी आणले, पण परत जात असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तिच्या हातातून सकाळचे ते पवित्र बेलपत्र वाहून गेलं आणि मुक्ताने डोळे मिटले आणि ती म्हणाली, महादेवा, माझी परीक्षा घ्यायची असेल तर घ्या, पण माझ्या हातून या लोकांना वाचवण्याची शक्ती काढून घेऊ नका. आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणातच तिच्या आसपासचा पाण्याचा प्रवाह शांत झाला. अशा स्टोरीसाठी पुढचा भाग बघायला विसरू नका. तोपर्यंत हर हर महादेव. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब